तर आज आम्ही लोकांनी विचारही नव्हता केला काय मंदिरामध्ये इतकी खतरनाक होडी खेळली आहे ज्यांनी इतका खतरनाक माहोल होईल, पण तुम्ही असं मधातून पाहिलं काही समजणार नाही. मी सगळं पहिलेपासून सांगतो, तोपर्यंत तुम्ही तुमच्या हॉल फॉलो वगैरे करून घ्या. काय म्हणता मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपल्याला जायचं होतं एका जागेवरची होडी पाहायसाठी, पण तिथं जायचं आहे आपण सगळ्यात पहिले महालवरती आलो, कारण इथे येऊन आपल्याला पाहिजे होतं सगळ्यात पहिले मसाला दूध. म्हणून मग सगळ्यात पहिले मसाला दूध वगैरे घेऊन घेतलं, ते वगैरे पिलं, डायरेक्ट निघाल त्या मंदिरसाठी जायचं. आता त्या मंदिरपर्यंत पोहोचतपर्यंत या ब्लॉगले लाईक आणि तुमच्या हॉल फॉलो करून घ्या, कारण आपण असेच खतरनाक ब्लॉग टाकत असतो. त्यामध्ये मित्र सांगत अशी होडी आली होती का, तुम्ही एक वेळा त्याचे गाणं ऐकून घ्या. आणि काहीच वेळानंतर आम्ही डायरेक्ट आलो जागृतेश्वर महादेव मंदिरमध्ये, कारण इथंच एकदम खतरनाक वाली होडी होणार होती. थोड्या वेळ इथं सगळ्यात पहिले माहोल शांत होता ना, अंदरून इतका खतरनाक गुलाल बाहेर आला काही विचारू नका. पूर्ण मंदिर गुलालानं भरून गेलं. थोड्या वेळ मग मंदिरामध्ये थांबलो, आरती वगैरे केली आणि इतका खतरनाक गुलालामध्ये तुमच्या भावाने टी शर्ट आली एवढसा डाग नाही लागू दिला आणि डायरेक्ट बाहेर आलो. बाहेरून पाहतो इतका खतरनाक ट्रॅफिक जमलेला होता काही विचारू नका. पण इतका ट्रॅफिक मध्ये तुमच्या भाऊ हातभार नाही लावून असं काही होऊ शकत नाही. कसं आहे, थोडी समाजसेवा आपल्याला करायला लागेल, पण घरी आल्यावर आपल्याला घरच्यांची सेवा करायची होती. ते म्हणजे चक्कीवर दळण नेऊन ठेवायला जायचं होतं, म्हणून मग पटकन दळण घेतलं आणि डायरेक्ट चक्कीवर आलो ना. लागल्या हातानंच भाऊले दळण करून मागितलं, इथून दळण घेतलं आणि डायरेक्ट घरी निघालो ना. आजसाठी एवढं. आपण भेटून पुढच्या ब्लॉग मध्ये येतो, पण तुम्ही या ब्लॉगला लाईक आणि तुमच्या हॉल फॉलो करून घ्या, कारण आपण असेच एकदम खतरनाक वाले ब्लॉग रोज टाकत असतो.